हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर बुलेट ट्रेन, चायनामधल्या बुलेट ट्रेनचा व्हिडिओ बघितला, चायनाच्या मेट्रो ट्रेनचा व्हिडिओ बघितला, कशी तिथली प्रोसेस असते, स्टेशन कसे असतात हे बघितलं। तर आज आम्ही इथे बसने प्रवास करणार आहोत। ज्या आपण चॉंगचिंग सिटीमध्ये फिरत आहोत, त्या चॉंगचिंग सिटीमध्ये एका कॅक्टस ट्री नावाचं एक बॉटनिकल गार्डन आहे, तिथे आपण जात आहोत। तर तिथे जाताना आम्ही बस घेतली आणि या सिटीजमध्ये भरपूर साऱ्या बसेसचा देखील वापर केला जातो। तर चायनामध्ये जेवढ्या बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनचा यूज केला जातो, तेवढ्याच प्रमाणामध्ये बस देखील, इलेक्ट्रिक बस असतात, त्या देखील वापरल्या जातात। तर त्यांची एक अशी प्रोसेस असते की आपल्याला या बसमध्ये कुठलाही कंडक्टर दिसणार नाही, आपलं तिकीट आपल्यालाच काढावं लागतं। तर जर तुमच्याकडे मंथली पास असेल तर ती किंवा पैसे, तर पूर्ण सिटीमध्ये तुम्हाला कुठेही कुठल्याही स्टॉपला कितीही लांबपर्यंत जायचं असेल तर तिकीट हे फक्त 1 युआन किंवा 2 युआन एवढंच लागतं। बसमध्ये चढतानाच पायरीजवळ उजव्या साईडला एक बॉक्स असतो आणि एक स्क्रीन असते। जर तुमचं मोबाईलने तुम्ही पे करत असाल, अलीपेने, तर तुम्हाला तिथे आपल्या मोबाईलचा अकाउंटचा कोड स्कॅन करायचा असतो। ऑटोमॅटिकली त्यातून 1 युआन किंवा 2 युआन कट होतील। व जर तुम्ही मंथली पास असेल तर मंथली पास तिथे स्कॅन करू शकतात। तसेच बाजूला जो बॉक्स दिला असतो त्यामध्ये आपल्याला 1 युआन 2 युआन जे काही तिकीट असेल त्या सिटीमध्ये, त्यानुसार त्या बॉक्समध्ये ते टाकायचे आणि सिटीमध्ये कुठेही फिरू शकतात। डोंगरांमधून गाडी वर चढते आणि इतका सुंदर व्ह्यू आहे, छान वळणाचा रस्ता आहे, चढती आहे आणि मस्त पावसाचं वातावरण आहे म्हणून अजून जास्त छान वाटतंय। ट्रॅफिक खूप आहे, पहाड आहे, त्याच्यामुळे मे बी चढतीवर चढायला वेळ लागतो, तर गर्दी त्याच्यामुळे गाड्यांची। आहे इथं हिस्टॉरिक, जेव्हा जपानच्या अगेन्स्ट वॉर झाला होता तेव्हाच रिलेटेड काही गोष्टी असतील। चायनामध्ये सगळीकडे बॅटरी कार दिसायच्या, पण चॉंगचिंग सिटीमध्ये ही पहाडांची सिटी आहे म्हणून इथे बॅटरी कार कमी, पेट्रोल कार, डिझेल कार आहेत आता। रस्त्याचा प्रवास खूप सुंदर आहे, छान आहे अशी प्लेस आणि पहिल्या सीटवर बसलोय तर अजून सगळं दिसतंय, तर मस्त वाटतंय, एन्जॉय करत चाललोय आम्ही। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। तर आता आपण आहोत चॉंगचिंग या सिटीमध्ये, जी चायनाची मोस्ट डेव्हलप सिटी आहे आणि तिथं आपण खूप मॅजिक असे प्लेसेस बघतोय आणि त्याचे देखील सगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवर टाकलेत। त्यामुळे चॉंगचिंग सिटीचे सगळे व्हिडिओज नक्की बघा, जर नसतील बघितले तर मी त्यांच्या लिंक इथे मेन्शन करते, सगळे व्हिडिओ बघा। खूप भारी ही सिटी आहे, खूप ब्युटिफुल सिटी, खूप डेव्हलप सिटी आणि खूप मॅजिक गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील। तर ते सगळे प्लेसेस बघा। आणि आता आपण बघणार आहोत कॅक्टस ट्री। तर ही जी प्लेस आहे, खूप मोठं असं गार्डन आहे का काहीतरी प्लेस आहे, जिथे तुम्हाला खूप सारे मोठे कॅक्टस ट्री बघायला मिळतील, निवडुंगाची झाडं बघायला मिळतील। तर चला आज आपण तिथंच जात आहोत। आता आम्ही बसचा प्रवास करून आलो आणि मस्त वळणाचा, माउंटन्सचा, डोंगरांमधला हा प्रवास होता, खूप मस्त वाटत होतं बसने ट्रॅव्हल करताना, खूप छान व्ह्यू होता। तर चला आता तिथं पोहोचलोच आहे आपण, तर चला बघूया ही प्लेस। तर एंट्री करताच सगळे असे विक्रेते इथं आहेत, भरपूर सारे विक्रेते आहेत, वस्तू विकणारे, काहीतरी वस्तू विकतायत छानपैकी। आणि हे बघा, हा छानपैकी असा व्ह्यू देखील आहे फुलांचा, मस्त। फ्लावर गार्डन टाइप त्यांनी छान कटिंग केलेली आहे, मोराचा शेप, त्यानंतर हा ट्रीचा शेप, खूप मोठी प्लेस आहे। आम्हाला आधी वाटलं तर निवडुंग गार्डन म्हणजे काहीतरी असं थोडंफार असेल, बट जिथं आल्यावर खूप मोठी स्पेस आहे, खूप छान आहे।
प्लांट्स किती मस्त शेप मध्ये कुंड्यांमध्ये ठेवलेले आहेत, पण एकदम आकारात ठेवलेले आहेत मस्त. त्यानंतर इकडे साईडला सगळे खाण्याचे विकण्याचे शॉप्स आहेत. बॉटनिकल गार्डन सारखं आहे हे. इथं सगळे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, छान झाडं आहेत. तर एक बॉटनिकल गार्डनच आहे. पागोड्याच्या शेप मध्ये कट केलेले ते. हो, आणि बी काय करते अशी फुलं जाऊन जेवा जेवा. ड्रॅगनचं चित्र आहे इथं. ड्रॅगनला पण कट केलंय. पिकॉक वगैरे ते सगळे ते जर बनवून कट करतात, त्यांचा ॲनिमल तर नक्कीच कट करतील, अशा शेपमध्ये डेकोरेशनला ठेवतील. चायनीज ॲनिमल ड्रॅगन बघा, त्याला पण किती छान ग्रासने कट केलेलं आहे, मस्त कटिंग करून. पाण्यामध्ये कसे लावलेले ट्री. समोर पण चित्र आहे ड्रॅगनचं. तर आता गेट पासून आपण इथपर्यंत आलो ना, ते जे तुम्ही आता रस्त्याने जे काही झाडं बघितले वगैरे, जो काही डेकोरेट बघितलं, तेवढाच गेट पासून एवढा एरिया. मे बी हा नियर बाय 1 किलोमीटर पण नसेल, अर्धा किलोमीटरच्या आसपास. तेवढ्याचं सुद्धा त्यांनी आमचं तिकीट घेतलं, म्हणजे 30 युआन पर पर्सन असं तिकीट घेतलं. त्यानंतर आम्ही इथे एंट्री केली इथून. तर आम्हाला वाटलं तेच तिकीट आहे, बट इथं एंट्री केल्यावर आता हे मध्ये बॉटनिकल गार्डन आहे, जिथं आपण निवडुंगचे कॅक्टसचे ट्री बघणार आहेत. तर इथलं त्यांनी वेगळं तिकीट घेतलं, ते म्हणजे 50 युआन पर पर्सन. तर असं डबल तिकीट, आणि तेवढ्याच डिस्टन्ससाठी ते 30 युआन घेतले. ज्याला बाहेर फिरायचं आहे तो त्या तिकिटात फिरेल, ज्याला मध्ये एंट्री करायची त्याला वेगळं तिकीट पे करायचं अजून. चलो डेकोरेशन तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळेल, असं फुलांचं छान. इथे चायनामध्ये मस्त प्रकारे त्यांनी त्या फुलांना डेकोरेट केलेलं असतं शेपमध्ये एकदम. तर हे पूर्ण बॉटनिकल गार्डन आहे. तर चला बघत जाऊया आता. हिबिस्कस, हे बघा जास्वंदाचं झाड.
खूप मोठं गार्डन आहे, बॉटनिकल गार्डन खूप मोठं आहे. ताडी, माडी, खजूर सगळी झाड आहेत. आता कॅक्टस ट्री बघूया. हे बघा कॅक्टस ट्री. हे बघ रे काटे आहेत त्याला, बघ मम्मा बोलली ना काटे राहतात. किती मोठे मोठे कॅक्टस ट्री. सगळे कॅक्टस ट्री आहेत आता. हे ड्रॅगन फ्रूट आहे का? किती मोठं झालं छान. आपल्या घरचं पण होईल असं. त्याला पण असे एकाला 2-2, 4-4 फूट आहे बघ. हे बघा कॅक्टस. आपण घरी या शो पीसला जे ठेवतो घरात ते छोटे छोटे असतात हो ना. हे खूप मोठे असे कॅक्टस ट्री. किती प्रकार आहेत कॅक्टस मध्ये पण. उभे उभे उंच उंचच नसतात तर आडवे छोटे चिपटे सापासारखे. त्यानंतर हे पण बघा. हे बघा कसं आहे जवळ. अगदी वेगळं दिसत आहे ते. कसा कलर येलो रेड. ऑर्चिड्स. हां हां ऑर्चिड्स असतात. पावडर वगैरेचे फ्लेवर्स असतात ना ऑर्चिड्सचे. एकदम वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि छान आहेत. वेगवेगळ्या कलरचे आहेत. येलो व्हाईट ब्ल्यू. आपण थोडंसं फिकट येलो. व्हाईट कलरची.
आहे कॅलिफोर्नियामध्ये. त्यानंतर हे बघा झूम करून दाखवते, याचे कांटे जबरदस्त, एकदम डेंजर आणि एकदम जाळ, एकदम तीक्ष्ण काटेदार. हे बघा एकदम असं वाटतं काहीतरी खिळा वगैरे इथे ठोकलेला आहे. खिळेच वाटतंय ते खरंच. हो ना, नख खिळे, बापरे किती नकोची दार आहेत. उंच उंच आहेत आणि फोटोमध्ये तरी ते लहान वाटत असतील, बट समोर बघितल्यावर समजता येते कसे. आणि हे बघा याला कॅक्टसला हे असं येतं, फूल सारखं दंडा येतो, त्याला फुलं येतील. मग हे बघा इथं दाखवलंय त्यांनी की असं फूल येतं त्याला वरती, मग काटे येतात वगैरे. त्यानंतर मागे हे मोठे मोठे कॅक्टस आहेत त्यांच्या अजून उंच. हो ना. हा बघा अजून एक प्रकार कापसासारखा कॅक्टस आहे बघ, कापूस आहे. हो ना, कापूस लावलेला असं. ओ बापरे, काटा टुसतोय. तेच कापूसच आहे, कॅक्टसच आहे, कापसासारखा आहे. याला फळं येतील आता, फळं आणि फुलं येतील, असं फुल होऊन जाईल मोठं. आणि काय खायचं असतं? नाही फुल येईल मोठं. फळ येतं ना, हे फुल येईल, हे फुल येईल. या फुलामध्ये परागकण असतात, त्याच्याने ते वाढतात, मोठे होतात. आणि हे ज्यावेळेस मोठे होतील ना तर असे होतात. दिसताय का? हो ना. हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत. हे बघा कसं कापूसच आहे असं वाटतंय त्याला. किती प्रकारचे कॅक्टस असतात, म्हणजे आपण फक्त थोडेच बघतो असे काटेवाले. हे मागे मोठे मोठे कॅक्टस, त्यांचे बारीकवाले, हे पुढे जाडवाले. गुच्छाचा गुच्छ आहे कॅक्टसचा. पिवळं फुल आहे ना, हे असे फुलं येतात. नंतर आकार किती शेप येतात त्यांचे खरंच. तो डोम शेपचा आहे. हो ना, पंपकिन शेपचे, मोदक शेप आहे. पंपकिन आहे ते, एकावर 4-4, 5-5 आले आहेत पाय. हो, इंटरेस्टिंग. याचा शेप, याचा थोडासा मोदकासारखाच पण थोडा वेगळा. याचा पण थोडा मोदकासारखा डोम शेप. फुगीर असे पंपकिन सारखे भोपळे वाटताय, मोठे मोठे भोपळे. याचे काटे उतरवून घेतले. आणि ते मागे जे आहेत हे बघा, याला किती आलेत, एकाला 10-12 मुलं आलेत. किती झाले बरं काय इकडे हे जे दिसतंय का, ही मिनिमम साईज. हे बघा इथं खालच्या साईडला अजून केवळे आहेत, हे जाडवाले फुगीर. त्यांचाच बगीचा आहे पूर्ण. मस्त वाटतंय खरं. असे बगीच्यामध्ये डोंगरावर बसलेले आहेत वरती. हे बघा वरच्या साईडला त्याला असा कापसासारखं आहे आणि बाजूने ब्युटिफुल, खूप सुंदर दिसतंय. पुढे असे छोटे छोटे आणि मागच्या साईडला हे बारीक मध्ये थोडे उंच लांब असे, आणि पुढच्या साईडला हे ढेबरे जाळे भोपळे निवडुंगाचे.
सिनेमनच्या स्टिक बघा, सिनेमनचं झाड आहे हे. दालचिनी गेला तर 6 महिने निघते. हा तरी बारीक आहे, तिकडं जाडा होता ना, हात लावायलाही जीव घाबरतोय. काटे बघा त्यांचे तीक्ष्ण एकदम, आणि इथं वेगळा शेप आहे अजून, आणि थोडे जाड आहेत अजून जास्त. त्यानंतर ते तिकडं दुसरं निवडून चला आता खाली उतरू. हे बारीक आहे. हा ही छोटी जात. साबरकांडा असं येतं चौकोनी असतं आपल्याकडे, असं येतं चौकोनी. त्याला नसतील का काटे? काटे असतील बारीक, याचे बारीक काटे, छोटी जात आहे म्हणून. ठीक आहे, निवडून घे तिकडे पहा. अजून एक जात निवडून घ्या सांगते. काटे पण कसे जात सांगतो. तिकडे चला, फ्रीज आहे वर. चला चला फिरून फक्त इकडे या पुढे. हे बघ नवीन चालू मधली काटे बाहेर उद्या बघ. हे याला फुलं आले बघ, किती छान वाटतं. आई टोकावर फुलं. कसं कॉलीफ्लावर आपलं लेटूस वगैरेच वाटतंय ना ते. हे बघ इथे येतं बघ, छान फुलाच्या शेप मध्ये पण आहेत. कॅक्टस मस्त आहे. काटे टोचले तर निघणार नाही लांबून. अरे अरे लक्षात नाही माझ्या, वाखाल चालली होती. बोगस टोचल तो लक्षात ठेव. अजिबात जवळ जायचं ना. हे छोटे छोटे आपल्या घरात असतात भोपळे. हे छोटे घरात असतात. ही नवीन जाते बघ परत. हा ही एक नवीन जाते काट्याचीच सेम. हे बघ हे वेगळे बघ परत. झाड झाड आहे असं वाटतं प्रॉपर काट्याच आहे. काटे आहेत त्याला वर. ते वर टोक आहेत ना ब्राऊन, ते काटे आहेत. आणि हे साबरकांड. हे बघ हे छोटे साबरकांड, हे मोठे होते. हा मग आपण असं समजतो की हेच निवडून पण येतं. हे साबरकांड असतात वेगवेगळे असतात म्हणजे साबरकांड निवडून. किती दाट आहेत ते बघ, फुलांसारखे लागलेले. हे फुलं आहेत ना, स्टार फिश सारखी याला फुलं येतील बघ अशी, या छोट्या याला. हे बघ हे वाटतील. ते काय म्हणतात ते आपल्याकडे असतं ते ॲलोवेरा नाही का? ॲलोवेरा नाही, पण फुलाचं झाड असतं शोचं काहीतरी. ब्रह्मकमळ. असं कमळाच्या फुलाचा आकार दिलाय ना यांना, तसंच आहे एकदम. खालची पाकळीवर पाकळी, पाकळीवर पाकळी. आणि या ट्रीला शेप बघा, असं वाटतं फ्लावर पॉटच आहे. खाली फ्लावर पॉटचा मड जो असतो मटका खालचा तसाच आहे. बघा या झाडांना छानपैकी अशी मस्त कलरफुल फुलं पण येतात, लाल पिवळ्या कलरची. काही यांना फळं येतात. हे छोटे छोटे प्लांट जे आपण घरामध्ये लावतो शोपीससाठी आपल्याला मिळतात छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये, तसे. निवडुंगाची शेती चायनामध्ये, चॉंगकिंग सिटीमध्ये निवडुंगाची शेती.
好像被关起来了，好像我们被关起来了。असं दिसतं. त्याला पानं पण आलेले आहेत आणि काटही पण आहेत. हे बघ, भिंगऱ्या किती, पतंग पण आहेत का ह्या? कुठलं घ्यायचं हे? पतंग पण त्यांच्या फिशिंग रॉड सारखे राहतात. उडतं का? फॅन जत्रेत असतात असे तोडून टाकशील विकायला उभे. सूर्यफुलाचे नाही का ते भिंगऱ्या आहेत आपल्याकडे. तर असं होतं हे इथलं कॅक्टसचं गार्डन, निवडुंगाचं गार्डन, जे काही असेल ते. तर खूप सुंदर होतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आम्ही इथे बघितले, तुम्ही देखील बघितले व्हिडिओजच्या द्वारे. भरपूर साऱ्या कॅक्टसच्या जाती तर पहिल्यांदाच बघितल्या आपण, मोजक्याच 1 किंवा 2 बघितलेल्या असतात. तर खूप छान आणि खूप उंच उंच, खूप जाडे जाडे असे कॅक्टस इथं बघितले. तुम्हाला पण आवडला असेल व्हिडिओ तर नक्की नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलवर तर न विसरता सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप सारे चायनाचे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि तर अजून आता पुढचा व्हिडिओ येणार आहे तो नाईट शोचा. या चॉंगकिंग सिटीमध्ये नाईट व्ह्यू खूप सुंदर असतो, खूप मस्त असा नाईट शो असतो इथं ब्रिजवर. त्यानंतर ही पूर्ण सिटी नाईट हिच्यात खूप मस्त दिसते. टाइम स्क्वेअर इथे आहे, न्यूयॉर्क जसं टाइम स्क्वेअर आहे तसं चायनामध्ये देखील टाइम स्क्वेअर आहे. तर तिथं आपण जाणार आहोत. त्यामुळे त्यानंतर उद्या आपण एका नवीन सिटीमध्ये जाणार आहोत, ती देखील खूप इंटरेस्टिंग आहे. तर ते सगळ्यासाठी पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहा, म्हणजे देणाऱ्या सगळ्या व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेता येईल. म्हणून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. हे बघ बिल्डिंग सोन्याच्या. 2 पॉइंट मस्त वाटत ना, रोकन. 10多年了，现在这个是220度，对身体没有好处。这些都是之前用来萃取的。